नमस्कार मित्रांनो, हातगाव येथील पाणी फाउंडेशन टीम शेतकरी जे प्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे रवाना होण्यासाठी एस टीमध्ये बसलेले आहेत. बघू शकता जसे विद्यार्थी दामून दाटून बसल्यासारखे बसलेले आहेत. पण आणखीन पुढे बघू शकता कशा प्रकारे मजा येणार आहे. तर बघू शकता आता एस टी चालू झालेली आहेत. सर्वजण एस टीमध्ये बसलेले आहेत. एस टी हातगावमधून डेपोमधून निघालेली आहे आणि आता पुढचा प्रवास हे सर्व जे प्रशिक्षणासाठी निघाले आहेत बघू शकता आता कशा प्रकारे गप्पा-टप्पा रंगलेले आहेत. वळखी करत आहेत आणि गप्पामध्ये आता प्रवास सुरू झालेला आहे. नेमका आता हातगावच्या बाहेर आता या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि जे दमून दाटून बसलेले सर्व आता एकमेकांना गप्पा करत आहेत आणि आता एस टी हातगावच्या बाहेर निघालेली आहे आणि आता हे बघू शकता कशा प्रकारे आता घाट आलेला आहे. एकदम घाट असा आलेला आहे की जशी एस टी फास्टमध्ये होती, पण घाट आल्यामुळे दमादमाने आपल्या एकदम स्लो झिरोच्या रेसनं आता गाडी जात आहे. तर हा घाट आता रोड टकाटक झाल्यामुळे तरी पण चांगल्या प्रकारे रोड झाल्यामुळे आता ह्या एस ट्या सुरळीत चालत आहेत आणि हे बघू शकता आता यवतमाळमध्ये हे सर्व शेतकरी आल्यानंतर पाणी फाउंडेशन प्रशिक्षक टीमतर्फे कशा प्रकारे शेतकऱ्यांचं स्वागत इथं आज पहिल्या दिवशी करण्यात आलेलं आहे, ते पण आपण या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहोत आणि सर्व शेतकरी आता कशा प्रकारे या स्वागतासाठी जे स्वागत होत आहे त्यासाठी यांना खूप आता हे बघू शकता अशा प्रकारे पण पाणी फाउंडेशनच्या टीमतर्फे हे स्वागत करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचे पाय धुवून जे अतिथी देवो भव हे संकल्पना यांनी इथं राबवलेली आहे. यामुळे शेतकरी इतके खुश झालेले आहे. बघू शकता आता आलेल्या पाहुण्यांचं टीका लावून व साखर देऊन स्वागत इथे करत आहेत आणि इथं जे महिला पण आलेल्या आहेत त्यांचं पण पाय धुवून स्वागत करत आहेत. जसं आपण एखाद्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून जातो आणि तिथं ज्याप्रमाणे हे परंपरेनुसार आपल्या सोयी होतात त्याप्रमाणे हे महिलांना पण हळदी कुंकू लावून या प्रशिक्षणासाठी इथं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आमचे ड्रायव्हर मामा पण इतके खुश झाले की असं त्यांचं पण स्वागत झाल्यामुळे ते अति खुश झालेले आहेत. त्यांना इतकी अपेक्षा पण नव्हती या स्वागताची आणि मग मी पण स्वागत करून घेतलेलंच आहे. तर बघू शकता रिलॅक्समध्ये शेतकरी आल्यानंतर पाणी पिऊन आणि त्यांना ज्यूसची पण व्यवस्था रसना पिण्याची पण व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांचं स्वागत करून आणि त्यांना माहिती कार्यक्रमाची दिलेली आहे. तर अशा प्रकारे आता सुरुवात झालेली आहे आणि पुढचं नियोजन हे बघू शकता. आल्यानंतर सर्व आता आपलं बॅग पसारा घेऊन रूमच्या दिशेने आपल्याला जिथे जे व्यवस्थापक वैभव सर म्हणून आहेत ते नेत आहेत आणि आपल्या या जे शेतकऱ्यांना जी राहण्याची व्यवस्था आहे रूमची ती दाखवत आहेत आणि प्रत्येक रूममध्ये 6 जणांना राहण्यासाठी ते पाठवत आहेत. तर आता हे जे सर्व शेतकरी आलेले तर आपल्या आपल्या ग्रुपच्या हिशोबानं रूममध्ये आले आहेत. आम्ही पण या रूममध्ये आलेले आहोत. हे सर्व आमचे रूम मेट आता झालेले आहेत. अनोळखी असले तरी आता रूममध्ये आल्यामुळे ओळखी झालेल्या आहेत आणि ओळखी करून घेत आहोत. तर अशा प्रकारे आता प्रशिक्षणासाठी सुरुवात होणार आहे. तर आता हे झाल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन त्यानंतर इकडे जेवणासाठी गेलेलो आहे. जेवणाची व्यवस्था बघू शकता कशा प्रकारे केलेली आहे. तर हे मामा पण जेवण घेत आहेत आणि सर्व रांगेमध्ये राहून चांगल्या प्रकारे लग्नामध्ये आणि गोंधळ गडबड न करता अशा प्रकारे चांगलं सुसज्ज शेतकरी इथे येऊन पंक्ती रांग थांबलेले आहेत आणि हे बघू शकता आम्ही पण जेवण केल्यानंतर प्रशिक्षणासाठी पाणी फाउंडेशनतर्फे टोपी आणि वही पेन देऊन आम्हाला प्रशिक्षणासाठी पाठवलेले आहेत. त्यानंतर व्हिडिओ बनवले नाहीत कारण मधामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि फाउंडेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.